Hello students, today we are discuss about Science and Technology Part 2nd, Standard 9. Chapter is Life Processes in Living Organisms. म्हणजे सजीवातील जीवन प्रक्रिया. Before studying the life processes, we already discussed about how the digestive system work and respiratory system work. We know that in digestive system, whatever the complex food are converted into the soluble substances, and all these processes are carried out a specific enzymes and then absorbed in the blood. In respiratory system, we know that in lungs the oxygen are mixed, and then all the body parts, the oxygen, that is oxygenated blood, are provided, and both the processes, that is digestive system work and the respiratory system, the control having the brain. Okay, then today we are discuss about the transportation. Transportation म्हणजे काय? परिवहन. So transportation is the process. By this process, the substances either synthesized or absorbed in one part of the body reaches to the another. परिवहन होतं म्हणजे काय? एका भागामध्ये संश्लेषित झालेला किंवा शोषून घेतलेला पदार्थ दुसऱ्या भागापर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया. And this transportation are carried out in all the animals, that is plants as well as animals, and we already discussed about that is in respiratory system, the digested food or oxygen, or the in respiratory system how the inhalation and exhalation process are carried out, and how the transportation process takes place in human being also. So transportation, first we understand about the transportation in plants. We know that the most of the animals move from one place to another place, but plants do not. आपल्याला माहिती आहे की प्राणी जे असतात ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असतात, परंतु जर वनस्पतींचं आपण ऑब्झर्वेशन केलं तर वनस्पती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही, त्या एका ठिकाणी स्थिर असतात. अँड सो दॅट डिफरन्सेस वी नो दॅट इन प्लांट्स देर इज नो नीड ऑफ मोर एनर्जी ॲज कम्पेअर टू द ॲनिमल्स. म्हणजे आपण जर विचार केला प्राण्यांच्या बाबतीत आणि वनस्पतींच्या बाबतीमध्ये, तर ॲज कम्पेअर टू ॲनिमल्स वनस्पतींनाही कमी ऊर्जेची गरज असते. अँड इन प्लांट्स देर आर मेनी डेड सेल्स इन द प्लांट बॉडी. आणि वनस्पतींमध्ये या मृतपेशी आपल्याला जास्त प्रमाणात आढळतात ॲज कम्पेअर टू द ॲनिमल्स. बट वी नो दॅट इन प्लांट्स ऑल्सो द सबस्टन्सेस आर व्हेरी इम्पॉर्टंट. इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस लाईक नायट्रोजन, फॉस्फरस, मॅग्नेशियम, मँगॅनीज, सोडियम अँड ऑल एक्सेट्रा. यांसारखे जर आपण पाहिले की नायट्रोजन, फॉस्फरस, मॅग्नेशियम, सोडियम यांसारखे मूलद्रव्यांची सुद्धा आवश्यकता असते. अँड हाऊ द रीच these nutrients to the plants? Through soil. Soil is the nearest and richest source of these substances. म्हणजे मातीतून जे काही सबस्टन्सेस ॲब्झॉर्ब करतात प्लॅन्टचे रूट्स आणि सगळ्या प्लॅन्टच्या पार्ट्सला पोचवण्याचं कार्य करतात. वी नो दॅट इन ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन द 78% नायट्रोजन आर प्रेझेंट, बट plant cannot be able to take that nitrogen because they only take in the form of compound form of nitrogen, nitrate, nitrites. वनस्पती फक्त कंपाऊंडच्या रूपामध्ये असलेलाच नायट्रोजन त्या घेऊ शकतात, कारण वातावरणामध्ये 78% नायट्रोजन आहे तरी सुद्धा वनस्पती तो घेऊ शकत नाही. रूट्स ऑफ द प्लांट्स ॲब्झॉर्ब दी सबस्टन्सेस फ्रॉम द सॉइल अँड ट्रान्सपोर्ट देम. देर आर अ स्पेसिफिक टाईप्स ऑफ टिश्यूज दिस परफॉर्म दिस फंक्शन. जसे ह्युमन बिईंगमध्ये किंवा ॲनिमल्समध्ये विशिष्ट प्रकारच्या संस्था आहेत. या रेस्पिरेटरी सिस्टीम असेल, डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल, यांच्यामार्फत ते कार्य पार पाडलं जातं. तसं वनस्पतींमध्ये हे कार्य पार पाडण्यासाठी काही विशिष्ट प्रकारच्या टिश्यू आहेत. अँड फर्स्ट वन इज द झायलेम टिश्यूज. त्याला म्हटलं जातं अँड दिस झायलेम टिश्यूज परफॉर्म टू कॅरी द water, that is conduct the water, whereas the phloem tissues conduct the function of transportation of food. झायलेम टिश्यूचं कार्य काय? त्याला जलवाहिनी असं म्हटलं जातं की पाण्याचं वहन करणे
आणि ज्या फ्लोएम टिश्यूज आहेत त्याला रसवाहिन्या म्हटलं जातं. कंडक्ट द जे सबस्टन्सेस आहेत, मिनरल्स असेल किंवा बाकीचं वनस्पतींना लागणारं फूड ते कॅरी करण्याचं कार्य केलं जातं. ऑल पार्ट्स ऑफ द प्लांट आर कनेक्टेड विथ दीज कंडक्टिंग टिश्यूज. म्हणजे वनस्पतीचे सर्व भाग या संवहनी ऊतींशी जोडलेले असतात. ओके, यू हॅव टू अंडरस्टँड द टू टाइप्स ऑफ कंडक्टिंग टिश्यूज, दॅट इज झायलेम अँड फ्लोएम. ओके, द नेक्स्ट पॉइंट, हाऊ द ट्रान्सपोर्टेशन ऑफ प्लांट्स इन वॉटर. तर पहा की वनस्पतीमध्ये पाण्याचं वहन कसं होतं. ऑब्झर्व द डायग्रॅम. तुम्हाला पहा एक डायग्रॅम खाली दाखवलं की रूट प्रेशर. ऑल दी प्रोसेस जी होते ती रूट प्रेशरच्या साहाय्याने होते, म्हणजे त्याला मूलदाब असं म्हटलं जातं. इथे पहा एक तुम्हाला बीकर दाखवले. देन ऑब्झर्व एनी प्लांट. तुम्ही याच्यामध्ये पहा ट्यूबरोजचं प्लांटचं ऑब्झर्व केलं असेल की ब्लॉसम्स किंवा ट्यूबरोज अँड इंटॅक्ट, दॅट इज अ प्लांट इन्सर्ट इन वॉटर अँड दॅट ॲड सम कलर. मग सॅफ्रॉनिन किंवा कुठलाही कलर तुम्ही त्याच्यामध्ये योसिन वगैरे टाकू शकता. अँड देन आफ्टर सम 7 to 8 hours ऑब्झर्व द प्लांट्स. व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन. तर सम पार्ट्स ऑफ द प्लांट आर बिकम कलरफुल. इथं ऑब्झर्व तुम्ही डायग्राममध्ये तुम्हाला दिसतंय ते प्लांटचा हिरवा भाग न दिसता काही रंगीत जे पाण्याचं द्रावणाचा रंग आहे तोच तुम्हाला त्या प्लांटचा सुद्धा पाहायला मिळतो. हाऊ इट इज पॉसिबल. इट इज ओनली पॉसिबल बाय रूट प्रेशर. तर मूलदाबांच्या साह्याने हे आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं. पहा याच्यामध्ये ऑब्झर्व केल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल की कशा पद्धतीने ही प्रोसेस जी आहे ती आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळते, की प्लांटमध्ये सुद्धा रूट प्रेशर जो आहे तो तुम्हाला पाहायला मिळतो. ओके, देन नेक्स्ट टॉपिक, दॅट इज द ॲब्झॉर्प्शन्स विथ द हेल्प ऑफ रूट्स. म्हणजे मुळांद्वारे वनस्पतींमध्ये कशा प्रकारे शोषण होतं. वी नो दॅट द रूट सेल्स in contact with water and minerals in soil. Water and mineral enters the soil on the root surface due to different in concentrations. की मुळांच्या पेशी जमिनीमध्ये पाणी आणि खनिजे यांच्या संपर्कामध्ये असतात आणि त्यांच्या संहतीमध्ये म्हणजे कॉन्सन्ट्रेशन फरक असतो, पाण्याचं कॉन्सन्ट्रेशन आणि खनिजांचं कॉन्सन्ट्रेशन. त्यामुळे मुळांच्या पृष्ठभागामधील पेशी जे असतात यांच्यामध्ये ते पाणी जातं. अँड ड्यू टू धिस द सेल बिकम टर्जिड. फुगीर बनतात, ताठरता त्याला येते. अँड धिस इज कॉल्ड ॲज द रूट प्रेशर. अँड इट इज कॉल्ड ॲज रूट प्रेशर म्हणजे मूलदाब त्याला असं म्हटलं जातं. अंडर द इफेक्ट ऑफ दिस प्रेशर वॉटर अँड मिनरल्स रीच द झायलेम ऑफ द रूट्स अँड टू रेड्यूस द डिफरन्स इन कॉन्सन्ट्रेशन अँड दे आर कंटिन्युअसली पुश फॉरवर्ड. आणि मग काय होतं की या दाबामुळे पाणी आणि खनिज या मुळांच्या जलवाहिनीपर्यंत पोहोचतात आणि तो संहतीमधला म्हणजे कॉन्सन्ट्रेशनमधला जो फरक आहे तो भरून काढण्यासाठी पुढे पुढे ढकललं जातं. अँड द वॉटर कॉलम इज फॉर्म विच इज कंटिन्युअसली पुश अहेड. अँड दिस प्रेशर इज सफिशियंट टू लिफ्ट द वॉटर अप इन श्रब्स. लहान जी झुडपं असतात की यांच्यामध्ये तसेच काही वृक्षांमध्ये सुद्धा केवढा प्रेशर पाणी पुढे ढकलण्यासाठी पुरेसं असतो. जनरली आपल्याला पहा की आपल्याला जर उंचावरून टाकीवरून किंवा पाणी जर चढवायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी मेकॅनिकल फोर्स आपण लावतो मोटारच्या साहाय्याने, परंतु वनस्पतीमध्ये कुठं दिसतंय का आपल्याला, नाही. तर तेवढा रूट प्रेशर त्या ठिकाणी पुरेसा होतो. पहा देन ट्रान्सपिरेशन पूल. ट्रान्सपिरेशन पूल म्हणजे काय की या ठिकाणी बाष्पोच्छवास म्हटलं जातं. पहा की जनरली वी नो दॅट की प्लांट्स च्या ह्याच्यामध्ये स्टोमाट असतात, पर्णरंध्र त्याला म्हटलं जातं. अँड इन द फॉर्म ऑफ वॉटर ड्रॉपलेट्स दे इव्हॉपरेट द वॉटर, दॅट इज कॉल्ड ॲज द. याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशनच्या याच्यामध्ये आपण पाहिलं की ट्रान्सपिरेशन त्याला म्हटलं जातं की बाष्परूपामध्ये पाणी बाहेर टाकण्याची प्रक्रिया. तर ऑब्झर्व पहा याच्यामध्ये तुम्हाला डायग्रामसुद्धा दिलेले की ल्यूजमध्ये ही प्रक्रिया कशा पद्धतीने होते. फर्स्ट डायग्राममध्ये तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की त्या ठिकाणी फोटोसिंथेसिसची प्रोसेस तुम्हाला पाहायला मिळते. प्लांट्स गिव्हन आउट वॉटर इन द फॉर्म ऑफ व्हेपर. की पाणी बाहेर टाकलं जातं ते बाष्पाच्या रूपाने टाकलं जातं
विथ द हेल्प ऑफ स्टोमाटा, म्हणजे पर्णरंध्रांच्या सहाय्याने. टू सेल्स, म्हणजे ज्या सेल्स असतात आर कॉल्ड ॲज गार्ड सेल्स, रक्षक पेशी. गार्ड सेल म्हणजे काय? रक्षक पेशी. दिस सेल्स कंट्रोल द ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमाटा. ट्रान्सपिरेशन ऑकर्स थ्रू दी स्टोमाटा. वॉटर इज रिलीज इन टू द ॲटमॉस्फिअर बाय ल्यूज थ्रू द प्रोसेस ऑफ इव्हॉपरेशन. आणि या पर्णरंध्रांमधून काय होतं, जी लहान लहान छिद्र असतात की बाष्परूपाने पाणी बाहेर टाकलं जातं. पानांमार्फत बाष्पीभवन प्रक्रियेमुळे वातावरणात ते सोडलं जातं आणि त्यामुळं पाण्याचं पान जे असतं, वनस्पतीचं पान, याच्या वरचा जो थर असतो त्याच्यामधील पाण्याचं प्रमाण कमी होतं. वॉटर इज ब्रॉट अप टू द ल्यूज थ्रू द झायलेम सो ॲज, त्या ठिकाणी कॉम्पेन्सेट फॉर द लॉस ऑफ वॉटर. आणि मग हे कमी झालेलं पाणी भरून काढण्यासाठी काय करतात, जलवाहिन्यांपर्यंत परत पाणी आणलं जातं आणि ही प्रक्रिया सातत्याने त्याच्यामधून चालू असते. की ट्रान्सपिरेशन हेल्प्स इन ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स अँड डिस्ट्रीब्युशन टू ऑल पार्ट्स ऑफ द प्लांट्स, वेर ॲज रूट प्रेशर परफॉर्म द इम्पॉर्टंट रोल ऑफ पुशिंग द वॉटर ड्युरिंग नाईट टाइम्स. आणि मग रात्रीच्या वेळेला हे पाणी वर ढकलण्याचं कार्य, मूलदाबाचा परिणाम, रात्रीच्या वेळी पाणी मूल ढकलण्याचं ते महत्त्वाचं कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे वनस्पतींमध्ये अशा प्रकारची जी प्रोसेस आहे ती कशा पद्धतीने होते ही आपल्याला पाहायला मिळते. आता ट्रान्सपोर्टेशनचं जर ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या माहितीसाठी पहा की प्लांट्स इथं तुम्हाला एक दाखवलं की ओक ट्रीज रिलीज अबाउट 1,51,000 liters ऑफ वॉटर इन टू द एअर बाय द प्रोसेस ऑफ ट्रान्सपिरेशन. ओक नावाचं जे झाड आहे की ते याच्यामध्ये पहा इयरली वर्षाला 1,51,000 लिटर पाण्याचं त्या ठिकाणी इव्हॉपरेशन करतं. मेज प्लांट आपल्याला माहिती आहे, आपण मेज क्रॉप मक्याचं पहा की वेअर ॲज द मेज क्रॉप इन अँड एरिया ऑफ 1 acres गिव्ज अबाउट 11,400 liters डे वॉटर आहे ते एका दिवसाला त्या ठिकाणी जे आहे की इतक्यापर्यंत इव्हॉपरेशनची प्रोसेस आपल्याला होताना दिसते. पण मक्याच्या शेतीला खूप पाण्याचं प्रमाण लागतं किंवा जवळून गेल्यानंतर आपल्याला थंडगार गारवा जाणवतं, त्याचं हे एक रिझन आपल्याला पाहायला मिळतं. देन नेक्स्ट पॉईंट दॅट इज द ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूड अँड अदर सबस्टन्सेस इन प्लांट्स. म्हणजे काय तर वनस्पतींमधील अन्न आणि इतर पदार्थांचं परिवहन कशा पद्धतीने होतं. द फूड प्रोड्यूस्ड इन लीव्ज transported to each cell in the plant body. Excess food except amino acid is stored in roots, fruits and seeds. This process is called as translocation. Translocation स्थानांतरण. ती जनरली आपल्याला माहिती की पानांमध्ये तयार झालेलं अन्न, ऑलरेडी वी डिस्कस अबाउट बाय प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस, हे तयार झालेलं अन्न वनस्पतींच्या प्रत्येक पेशींकडे पोहोचवलं जातं. मग कोणतं फक्त अमिनो आम्ले सोडून ऑदर जे आहेत की जास्तीचं अन्न मुळं, फळं आणि बिया यांमध्ये साठवलं जातं आणि या प्रक्रियेला म्हणतात ट्रान्सलोकेशन. सो क्वेश्चन इज आस्क व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ट्रान्सपोर्टेशन अँड ट्रान्सलोकेशन. डिफरन्स पहा त्याच्या दोघांमध्ये नक्की कोणता प्रश्न विचारला ते लक्षात घ्यायचे. And this process is carried out both the upward and the downward direction by the phloem. Translocation of material is not a simple physical process. It requires energy and ही energy is obtained from ATP. ATP ची याच्यामध्ये जे आहे की ही क्रिया रसवाहिन्यांमार्फत वरील तसेच खालील दिशेने केली जाते. पदार्थाचं स्थलांतरण ही साधी भौतिक क्रिया नाही, तर तिला ऊर्जेची गरज असते आणि ही ऊर्जा ATPच्या स्वरूपात मिळते. ATP म्हणजे ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. कळलं की वनस्पतींमध्ये ही ऊर्जा ATPच्या स्वरूपामध्ये साठवली जाते. Whenever food material like sucrose is transported towards a part of a plant via phloem with the help of ATP. ज्यावेळी सुक्रोज सारख्या अन्नद्रव्यांचं रसवाहिन्यांमार्फत ATPच्या मदतीने वहन केलं जातं
त्यावेळी त्या भागातील पाण्याची संहती कमी होते आणि हे दिस ATP concentration decrease that part, that is water enters by the cell, the process of diffusion. Diffusion means परासरण प्रक्रिया. And the pressure on the cell wall is increases. आणि त्यावेळेला सेल वॉल जे पेशी भित्तिका जे असतं त्याच्यावरचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते आपल्याला वाढलेलं पाहायला मिळतं, म्हणजे दाब. Due to this increased pressure, food is pushed into the nearby cells, whereas pressure is low. मग काय होतं, या दाबामुळे अन्नद्रव्य लगतच्या कमी दाबाच्या पेशींमध्ये ढकललं जातं आणि ही क्रिया रसवाहिनीस म्हणजे वनस्पतीच्या गरजेनुसार वहन करण्यास मदत करतात पहा. And we know that during the flowering season, the sugar stored in roots or stem is transported towards the floral buds and to make open and blossoms. फुले येण्याच्या हंगामामध्ये आपण पाहिलं की मुळांमध्ये किंवा खोडांमध्ये साठवलेली शर्करा कळ्यांचे फुलात रूपांतर करण्यासाठी कळ्यांमध्ये पाठवण्याचं कार्य केलं जातं. म्हणजे की एक लक्षात आलं असेल तुमच्या की पाण्याचं वहन करण्यासाठी झायलेम टिश्यूज प्ले एन इम्पॉर्टंट रोल. लक्षात आहे ट्रान्सपोर्टेशन याच्यामध्ये की इथं रूट प्रेशर एक महत्त्वाचा, इकडे रूट प्रेशर आहे, झायलेम टिश्यूज त्या ठिकाणी प्ले एन इम्पॉर्टंट रोल. आणि या ट्रान्सलोकेशनसाठी म्हणजे स्थानांतरणासाठी विच टिश्यूज प्ले एन इम्पॉर्टंट रोल, दॅट इज द फ्लोएम टिश्यूज प्ले एन इम्पॉर्टंट रोल. ट्रान्सपोर्टेशन आणि ट्रान्सलोकेशन या दोन्ही प्रोसेस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्या महत्त्वाच्या आहेत.